अबकी बार 75 पार असा नारा देत यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सोलापुरात व्यक्त केला। सोलापूर महापालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ते म्हणाले की भाजपच्या सत्ता काळात सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे। बहुतांश प्रश्न सुटले आहेत, त्यामुळे भाजपचा जनाधार वाढत आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे 1200 जणांचे अर्ज आले आहेत। ही भाजपवरील जनतेच्या विश्वासाची प्रचिती आहे। भाजप वगळता अन्य पक्षांना महापालिका निवडणुकीसाठी 102 उमेदवार मिळणं अवघड आहे। या पक्षांची स्थिती गंभीर आहे। शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांचं चांगलं काम आहे। हे तिन्ही आमदार सक्षम असून त्यांच्या आणि शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत आम्ही नवीन संकल्प घेऊन जनतेसमोर जाणार आहोत। या निवडणुकीत भाजपला 75 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास आहे। महापालिका निवडणुकीसाठी सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं। जे इच्छुक आपले आहेत त्यांचं मत ऐकून घ्यावं लागेल, त्यांना विश्वास द्यायला लागेल। शेवटी तिकीट आपण 102 देऊ शकतो, तेव्हा त्यांना विश्वास आपल्याला द्यायला लागेल आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाचा हा विश्वास मिळवलेला आहे। एका बाजूला आमच्याकडे 1200 इच्छुक आहेत आणि दुसऱ्या बाजूला असा एकही पक्ष नाही ज्याकडे 102 इच्छुक आहेत। जबाबदारीचा असा एकही इच्छुक म्हणून 102 आणि त्यांच्या जरी 102 लोकांनी अर्ज केला तरी सुद्धा त्यांची आत्मा सांगतो की भारतीय जनता पक्षात मिळायचं बरं होईल अशी परिस्थिती आहे। परिस्थिती तुम्ही बघताय कशी गंभीर परिस्थिती सोबतच्या पक्षाची आहे। पण आम्ही सगळेजण एक दिलानं एक मुखानं भारतीय जनता पक्षाचे 102 उमेदवार आम्ही निवडून आणि उमेदवार निवडून एक दिलानं एक ताकदीनं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महानगरपालिकेवर आम्ही सगळेजण फडकवू आणि तो फक्त झेंडा फडकवणार नाही, या सोलापूरच्या इतिहासात पूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाच्या कमाल चिन्हावर आम्ही मिळवून आणि आमचं टार्गेट आहे अबकी बार 75 पार हा संकल्प आम्ही मिळून आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून करतोय। आणि संकल्प शेवटी एक आहे की संकल्प आपण करत असतो त्या पूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो। शेवटी जनता आशीर्वाद देणार आहे, तर किती आशीर्वाद देईल शेवटी जनतेचा विषय। आमचा संकल्प आम्ही या निमित्ताने केलेला आहे। शहरातील 2 उड्डाणपुलांचं काम भूसंपादनाअभावी रखडलं आहे। बाधित होणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येणार आहे। पार्क स्टेडियमच्या संदर्भात कुठलाही घोटाळा झाला नाही। भाडे करारासंदर्भातील मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित आहे, ते भरलं जाईल असंही पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर खुलासा करताना सांगितलं। शुल्क शासकीय व्यवस्था आहे, जिथे भरायचं असेल तिथे भरलं पाहिजे, त्यावरती माझी शंका शुल्क। परंतु हे स्टेडियम भाडेतत्वावर चालवावं आणि या स्टेडियम चालू राहावं हा त्याचा विषय होता। कुणालाही विकत दिलेलं नाही, कुणालाही कायमचं दिलेलं नाही। त्यातून एक आहे आपण जलतरण तलाव खूप चांगला बांधला, बरोबर, त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्याचा वापर होत नाही। तेव्हा मी स्वतः काही आपण बघितलं असेल की काही स्विमिंग तलाव ते आपलं चालवण्यासाठी दिले नेहरू करतात आणि तो द्यावा अशी माझी संकल्पना होती की त्यातून जर अजून 1 वर्ष तलाव बंद राहिला तर त्याला कुणाला नुकसान कधीच होत पेक्षा तो रन राहिला पाहिजे, चालू राहिला पाहिजे आणि त्याचा मेंटेनन्स जो चालवतो त्यांनी केला पाहिजे, लोकांना सेवेत आला पाहिजे हा विषय। स्टेडियम सुद्धा त्याच पद्धतीने सेवेत यावं, याच्या पलीकडचा काही समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर आता शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारावी लागणार आहे। यासाठी शासनानं 892 कोटींचा प्रकल्प मंजूर केला, मात्र त्याचं टेंडर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काढावं यासाठी मी आणि भाजपच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला। मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं। टेंडर प्रक्रियेला 6 महिने लागणार होते, पण ते काम अवघ्या 6 दिवसात पूर्ण करून निवडणूक लागण्यापूर्वी टेंडर काढलं असं पालकमंत्री म्हणाले। खऱ्या अर्थाने शहराची इंटरनल पाण्याची व्यवस्था पण नव्याने केली पाहिजे।
हा विषय पुढे आला तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं बैठक घेतली. खास करून बापू असतील, देवेंद्रजी असतील किंवा प्रिय मालक असतील आणि सगळ्यांनी देवेंद्रजींच्या पाठी लागून आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये तातडीनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेला मान्यता दिली. परंतु शेवटी खूप मोठी अमाऊंट द्यावा लागत होती, त्यामुळे अनेक अडचणी होत्या. त्या सगळ्या अडचणी सोडवत आम्ही वर्ल्ड बँकेचा मान्यता, त्यानंतर लागणाऱ्या पैशाची व्यवस्था, 200 कोटी रुपयाचे बॉन्ड करण्यासाठी आम्ही आता प्रस्ताव दिलेला आहे, ते बॉन्ड करण्याची प्रक्रिया, या सगळ्या प्रक्रिया आम्ही एवढ्या तातडीने केल्या. खास करून आपण बघितलं असं की प्रशासनाचं म्हणणं होतं, या विभागाचे सचिव, या विभागाचे किंवा वर्ल्ड बँकेचे अधिकारी आणि आमचे आयुक्त महोदय यांचं म्हणणं होतं किमान 3 ते 4 महिने अजून टेंडर करायला लागेल, या सगळ्या मान्यता करायला लागतील. म्हणून मला सांगायला आनंद होतो की मी पाठीमागं अक्कलकोटची निवडणूक ज्या दिवशी होती त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांच्यासोबत मी होतो आणि मी सर्वांना सांगितलं की जर महानगरपालिका चालूची निवडणूक लागायच्या आत तुम्ही आमची ही योजना मंजूर करून आम्हाला टेंडर काढण्याची परमिशन दिली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती केली. त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्याच लोकप्रतिनिधींना शब्द दिला होता की काही झालं तरी या योजनेचं टेंडर निवडणूक लागण्याच्या अगोदर आपण याची मान्यता आपण निवडणूक लागण्याच्या अगोदर देऊ. मला माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून आभार या ठिकाणी म्हणायचे की वर्ल्ड बँकेच्या अधिकाऱ्यांना, सचिव असतील, मुख्य सचिव असतील, सगळ्या कमिट्या असतील, या सगळ्यांना त्यांनी सूचना दिल्या की कसल्याही परिस्थितीत टेंडर निघालं पाहिजे. म्हणजे टेंडर करायला 6 महिने लागले असतील, ते टेंडर अधिवेशन झालेल्या दिवसापासून प्रक्रिया चालू झाल्या आणि 7 दिवसात आपण ही सगळी प्रक्रिया कंप्लीट केली. 7व्या दिवशी सगळ्या परवानग्या, सगळ्या मान्यता, निधीची व्यवस्था करून आपल्याला 892 कोटी रुपयाचं टेंडर काढण्याची परवानगी दिली आणि आज ते टेंडर निघालेलं आहे आणि शहराच्या पाणी पुरवठ्याचा सगळ्यात मोठा विषय होता तो आता मार्गी लागेल आणि ही व्यवस्था उभी राहील. हा सगळ्यात महत्त्वाचा विषयानिमित्तान होता. या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आदी उपस्थित होते.